नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं कारल्याची एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे। जे कोणी कारलं खात नसेल तर त्यांना सुद्धा ही कारल्याची भाजी आहे तो खूप छान लागणार आहे, खूप आवडीने खाणार आहेत आणि 2 चपाती किंवा भाकरी जास्तच खाणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं कारलं घेतलेलं आहे। तर कारल्याला आपल्याला पहिलं असं पाण्यामध्ये घालून साधारण 1 मिनिट असं ठेवायचं किंवा लगेच धुतलात तरीही चालेल। तर अशा एका भांडीमध्ये पाणी घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने एका हाताने असं मी धुवून घेणार आहे। तर कारल्याला मी सगळं धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक कापड घेतलेला आहे आणि लगेच आपल्याला ह्याला सुकवून घ्यायचं आहे। तर एक 4 ते 5 मिनिट कारलं घेतलेलं होतं, त्याला धुवून असं मी सुकवून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला इथं आपल्याला कांदा लागणार आहे। तर कांदा आहे तो मी इथं 3 छोटे आकाराचे कांदे मी इथं 3 छोटे आकाराचे कांदे घेतलेले आहेत। तर कांद्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलात तरीही चालेल। कांदा जर जास्त घातलात तर ही भाजी आहे तो खूपच छान लागणार आहे, किंवा 3-4 कांदे घेतलात तरीही चालेल। एका कढईमध्ये मी इथं तेल आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। तर कारलं आपल्याला इथं कट वगैरे करून घ्यायचं नाही आणि कांदा सुद्धा मी असं फक्त वरचं साल आहे तो काढून घेतलेला आहे। तर हे आपल्याला तेल इथं गरम झालेलं आहे, तर हे आपल्याला पहिलं तळून घ्यायचे आहेत। तर कारल्यासोबतच मी इथं हे कांदा सुद्धा तळण्यासाठी घातलेला आहे। तर दोन्ही एकत्रच मी इथं हे तळून घेणार आहे। तर हे कारलं आणि कांदा असं तळून घेतल्यामुळे हे भाजीचं चव आहे तो खूप छान असं वेगळं येणार आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीचं करून बघा। तर गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटे ह्याला असंच तळण्यासाठी लागतात। तर कारल्याचं आणि कांद्याचं बघू शकता तुम्ही, कलर आहे तो असं पांढरं होत आहे, म्हणजे तळून निघत आहे। तर पूर्ण हे तळून झालेले आहेत। गॅस बंद करायचं आणि कारलं आणि कांदा आहे तो आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे। तर कांदा आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे कारलं सुद्धा आता आपण हे काढून घेऊयात। तर हे बघा, कारलं तळून झाल्यानंतर अशा पद्धतीचे हे दिसत आहे। खूप जास्त काळपट होईपर्यंत सुद्धा नाही तळून घ्यायचं। तर हे आपल्याला थोडंसं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर थोडंसं थंड झालं की आपण ह्याला असं गोल गोल कट करून घेणार आहोत। तुम्हाला जर असं गोल गोल कट करायचं नसेल तर तुम्ही छोटे छोटे फोडी सुद्धा ह्याचे करून घेऊ शकता। तर हे कारले छोटे छोटे असल्यामुळे मी ह्याचे इथं गोल गोलच असं कट करून घेत आहे आणि हे तळल्यामुळे खूपच लवकर असं बारीक होत आहेत, लवकर पटपट ह्याचं कटिंग आहे तो होत आहे। तर सगळे कारले आहेत तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि सोबतच कांदा तळून घेतलेलं, तर कांदा सुद्धा आपल्याला त्याचे असं लांब सडक असं कट करून घ्यायचे आहेत। तर कारला आहे तो मी इथं कट करून घेतलेला आहे। तर कांदा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथं कट करून घेत आहे आणि हे जे आहेत पाकळ्या, तर त्याला मी असं कांद्याचे जे पाकळ्या आहेत तो असं पद्धतीने वेगळं करून घ्यायचा आहे। कांदा आहे तो बारीक नाही करायचं, असं मोठे मोठे उभं कट करून घेतलेला कांदा आहे तो खूप छान लागतात भाजीमध्ये। तर तिन्ही कांदा आहेत तो अशा पद्धतीने मी इथं सगळे वेगवेगळे करून घेणार आहे। तर झालेला आहेत कारलं आणि कांदा कट करून। तर आता आपण हे एका ताटमध्ये काढून घेऊयात आणि आता फोडणी देऊयात। तर एक कढई ठेवलेला आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल आता खूप जास्त नाही घालायचं, साधारण 1 किंवा 2 चमचे इथं घालायचं आहे, कारण आपण कारलं वगैरे तळून घेतलेलं आहे।
तेल पहिलं छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं बडीशोप आणि थोडंसं जिरा ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. बडीशोप घातल्यामुळे हे खूप छान लागतं आणि त्याचबरोबर थोडंसं मोहरी आहे तो घालायचा आहे. एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या असं बारीक कट करून घेतलेल्या आहेत, तर ते सुद्धा घालून 1 मिनिटभर तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे आपण तळून न घेतलेले कांदा, हे तळून घेतलेले कांदा नाहीये, दुसरा कांदा आहे जे आपण रोज भाजीला घालतो चिरून, तर ते कांदा मी इथं एक मोठा साईजचा घेतलेला आहे, तो बारीक असं चिरून ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आपण तळून घेतलेला कांदा ते वेगळे मोठे चिरून घेतलेले आहेत, तर हे वेगळं कांदा आहे. तर कांद्याला सुद्धा मी 2 ते 3 मिनिटं असं परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. थोडंसं हळद आणि थोडंसं लाल तिखट. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तिखट घालून फक्त मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर कारला आहे तो कारला आता ह्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि सोबतच ह्याच्यामध्ये मी इथं थोडंसं हिरवा टमाटा आहे, तो हिरवा टमाटा आहे तो ह्याच्यामध्ये बारीक चिरून घातलेला आहे. सोबतच चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे. सगळं एकदा छान मिक्स करायचं. तर गॅस इथं बारीकच ठेवलेला आहे. सगळं मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं धनिया पावडर वगैरे घालून घ्यायचं आहे. धनिया पावडर घातल्यामुळे खूप छान लागतं. थोडंसं धनिया पावडर आणि थोडंसं जिरा पावडर मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि सोबतच थोडंसं गरम मसाला सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा आहे, त्यामुळे ही कारल्याची भाजी खूप छान लागतं. सगळे मसाले घालून एकदा छान मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर याच्यावरती ताट झाकून साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायचा आहे. तर 2-3 मिनिटं झालेले आहेत. तर ताट काढून एकदा छान असं मिक्स करायचं. त्यानंतर जे आपण कांदा सोबत कट करून घेतलेला आहे तर तो इथं घालायचा आहे. सोबतच कोथिंबीर असेल तर कोथिंबीर याच्यामध्ये घालायचं आहे. आणि मी इथं 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लाल मिरच्या, तर ते असं वरनं आपल्याला असं तोडून टाकायचे आहेत. त्यानंतर हे सगळं मिक्स करायचं. तर इथं आपलं कारल्याची भाजी बनवून तयार झालेलं आहे. एकदा मिक्स करून घेतलं त्यानंतर गॅस आहे तो बंद करायचा आहे. तर बघू शकता खूप छान दिसत आहेत आणि खायला तर खूपच छान लागणार आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं हे कारल्याची भाजी नक्की करून बघा. 2 चपाती जास्तच खाणार आहात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.